ओम शांती. आज आहे 17 मार्च 2025ची साकार मुरली. आज बाबा म्हणतायत, हे माझ्या लाडक्या गोड मुलांनो, हा अभ्यास आहे तुमची कमाई, हा आहे तुमचा सोर्स ऑफ इन्कम. त्याच्यामुळेच तुम्हाला 21 जन्मांचा वारसा हक्क मिळणार आहे. म्हणजे बाबा सांगतात, दुनियेमध्ये सांगतात की धन संपत्ती हेच धन आहे, पण इथे आहे 21 जन्मांचं अगर धन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला हे ज्ञान धनच मेन आहे. पुन्हा बाबा प्रश्न विचारत आहेत की ज्या मुलांवर बृहस्पतीची दशा आहे अशा मुलांची लक्षणं काय असतील. त्याच्यामध्ये बाबा उत्तरमध्ये सांगतायत की ज्या मुलांचे संपूर्णतः श्रीमतवर लक्ष असेल अशा मुलांवर बृहस्पतीची दशा असते, आणि जे मुलं श्रीमताचं उल्लंघन करतात अशा मुलांवर राहूची दशा बसते. अशा मुलांना मुरलीमध्ये आळस येतो, त्यांचा बुद्धियोग प्रत्येक वेळी भटकत राहतो. त्याच्यामुळे बाबा सांगतात, बृहस्पतीची दशा म्हणजे बाबांचं प्रत्येक म्हणणं ऐकणे आणि त्याच्यावर चालणे. बाबा पुढे सांगतायत की उच्च कमाई काय आहे, श्रेष्ठ कमाई काय आहे, तर मन मना भव, म्हणजे मनातल्या मनात ईश्वराची आठवण ठेवणे. नुसतंच गंगा स्नान करून आणि पाणीने स्नान करून आत्मा पवित्र पावन नाही होणार असं असतं तर दुनियेमध्ये आता दुःख राहिलेच नसते. पुन्हा बाबा हे स्पष्ट पण करतायत की खरा सत्य सत्संग हा एकदाच होतो, आणि तो संगम युगमध्ये, जेव्हा परमात्मा शिव या धर्तीवर येतात आणि संपूर्ण हे ज्ञान सांगतात आणि आपल्याला सत्यपिता परमात्माची ओळख करून देतात. बाबा पुन्हा मुरलीवर सांगतायत आहेत की मुरलीमध्ये संपूर्ण आपलं लक्ष एकत्रित आणि एकाग्रताने राहिलं पाहिजे. कुणीही अशी कारणे नाही दिली पाहिजे की आमचे सेंटर दूर आहे, आम्हाला वेळ मिळत नाही. बाबा म्हणतात, या कारणामुळे तुम्ही तुमच्या राजाईपासून दूर जात आहात. पुन्हा बाबा सांगतात की हे एक इंद्रसभा आहे. या इंद्रसभामध्ये कोण असते, तर सगळे परिजादे असतात. आपण पण हे ज्ञान ऐकून काय बनणार आहोत, परी बनणार आहोत. परी कशी असते, तर बाबाने त्याचा पण उल्लेख केला आहे. एक लाईटचा ताज असतो, एक संपूर्ण शरीर लाईटचे असते, आपला आत्मा सितारा पण चमकत असतो. अशीच परी आपल्याला बनायचे आहे. पुन्हा बाबा म्हणतात, हा एक ईश्वरीय दरबार पण आहे आणि हा एक देवी परिवार पण आहे. हाच परिवार आपल्याला सत्य सुखाचा रस्ता दाखवून देणार आहे. पुन्हा बाबा सांगतात की सतयुगामध्ये सुखच सुख आहे आणि कलियुगामध्ये दुःखच दुःख. बाबा म्हणतात की आज एक गीत ऐकलं मुरलीमध्ये की या पापाच्या दुनियेपासून मला कुठेतरी दूर न्या, जिथे शांती, सुख आणि चैन असेल. हे गीत दुनियेसाठी आहे, आपल्यासाठी नाही. दुनियेसाठी का आहे, कारण त्यांना सत्य पिता परमात्माची ओळख नाही, परमात्म्याचे कर्तव्याची जाणीव नाही. आपल्याला माहिती आहे शिवबाबा आले आहेत आपल्याला या दुनियापासून नेऊन सुखाच्या दुनियेमध्ये नेण्यासाठी आलेले आहेत, पुण्याच्या दुनियामध्ये नेण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा बाबा सांगतात की जेव्हा सतयुगामध्ये आपण शरीर सोडतो तेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो की मी जाऊन पुढे एक छोटंसं बाळ होणार आहे. पण कलियुगामध्ये असे नाही, अचानक मृत्यूचा हा एक दरबार आहे. पुन्हा बाबा सांगतात, जसं आपण डॉक्टरला जर सांगितलंच नाही की मला कुठला आजार आहे तर आपल्याला त्या आजारावर इलाज मिळणार नाही, तसेच परमात्मा पण एक वैद्यनाथ आहे, सर्जन आहे. जोपर्यंत आपले मनातले आजार कमी कमजोरी त्यांना सांगत नाहीत तोपर्यंत परमात्मा त्यावर आपल्याला शक्ती भरणार नाहीत, इलाज देणार नाही. त्यामुळे बाबांपासून कधीही काहीही लपवता कामा नये. काही असेल पूर्ण दिवसामध्ये काहीही घडलेले, चांगले बरे वाईट, संपूर्ण बाबांना सांगायचे आहे. पुन्हा बाबा आज संगदोषाबद्दल सांगत आहेत. बाबांनी आज मुरलीमध्ये उल्लेख केलेला आहे, खराब खाद्यपदार्थ, बिडी, सिगरेट याचा संपूर्णतः वर्ज करायचे आहे, कारण हे आपल्यावर मनावर प्रभाव टाकतात आणि आपल्याला बाबांपासून दूर करतात. पुन्हा बाबा सांगतात की बुद्धियोग आणि कर्मयोग, ज्याचा बुद्धियोग परमात्मावर असेल त्याचे कर्मयोग पण चांगला असेल, आणि कर्मयोग चांगला असल्यामुळे आपल्या कर्मामध्ये कुशलता येते. कुशलताच आपल्याला कर्मामध्ये सफलता प्राप्त करून देते. प्रत्येक कर्म करताना बाबांची आठवण केलीच पाहिजे. पुन्हा बाबा आज मुरलीमध्ये
सावत्र मुलं आणि सख्खी मुलं ह्याचा फरक सांगतायत. जे बाबांना आठवतात, त्यांच्या श्रीमतावर चालतात, ती म्हणजे सख्खी मुलं. आणि जी बाबांना आठवण करत नाहीत, त्यांच्या श्रीमतवर नाही चालत, ती आहे सावत्र मुलं. पुन्हा बाबा आज मुरलीमध्ये आपल्याला वरदान सांगतायत, श्रेष्ठ भावनाच्या आधारे सर्वांना शक्ती आणि शांतीची किरणे देणारे विश्व कल्याणकारी भव. म्हणजे ज्यांच्या संकल्प आणि बोलमध्ये शुभ भावना असेल, अशीच आत्माए सर्वांना शांती आणि शक्तीचा सकाश देऊ शकतात. कारण त्यांच्या मनामध्ये प्रत्येक वेळेस हीच भावना असते की मला विश्वाचे कल्याण करायचे आहे. जोपर्यंत ही भावना उमगत नाही, समोर येत नाही, आपल्याला साथ देत नाही, तोपर्यंत आपण विश्वाला सकाश देण्याच्या लायक नाही बनू शकत. आणि अशी आत्माए परमात्माशी सदैव जुडलेली असतात. तेव्हा त्यांच्यामध्ये ती शांती आणि शक्ती येते. त्यामुळे आपल्यामध्ये शुभ भावना ही प्रत्येक आत्म्यासाठी असली पाहिजे. पुन्हा बाबा आजचं बोधवाक्य सांगतायत, मी आणि माझे हे देह अभिमानाचे दरवाजे आहेत, हे दरवाजे संपूर्णतः बंद करा. मी आणि माझे हे देह अभिमानाचे दरवाजे आहेत, हे दरवाजे संपूर्णतः बंद करा. आजचा अव्यक्त इशारा बाबा सांगता आहेत की बोल आणि कर्मणामध्ये आपल्याला दिव्यता पाहिजे. सत्य आपोआप सिद्ध होईल. कारण सत्याला सिद्ध करण्यासाठी काहीही लागत नाही. सत्य हे आपोआप सिद्ध होते. त्यामुळे त्याच्या सभ्यता आणि सत्यता हवी. ओम शांती.